राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथे पठार भागातील घारगाव येथून शिर्डी येथे जाण्यासाठी पायी दिंडी साई पालखीत साईबाबांच्या चांदीच्या पादुका घेऊन काही भक्तगण निघाले होते. 30 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास चांदीच्या पादुका व एका भक्ताचा मोबाईल चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संगमनेर तालुका पोलीस पथकाने मोठ्या शिताफेने श्रीरामपूर येथून 3 आरोपी अटक करत 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घारगाव येथून 100 पेक्षा जास्त महिला व पुरुष शिर्डी येथे जाण्याकरता साईबाबांची पालखी घेऊन पायी दिंडी 16 गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी निघाला. चंदनापुरी येथील साई मंदिरात मुक्कामासाठी पायी दिंडी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पोहोचली. यावेळी साईबाबांच्या पालखीसह चांदीच्या पादुका व दानपेटी असे साई मंदिरातील गाभाऱ्यात ठेवून नंतर आरती केली. तर सर्व भक्तगण जेवण करून मंदिर बंद करत या परिसरामध्ये झोपी गेले. या दरम्यान शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास पायी दिंडीतील भक्त सकाराम वामन कुरकुटे यांना जाग आली. यावेळी त्यांनी मंदिराचा दरवाजा उघडा पाहिला तर पालखीमध्ये ठेवलेल्या चांदीच्या पादुका व शेजारी ठेवलेली दानपेटी चोरी गेल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यांनी महेश रामदास आहेर यांना उठवले तर दिंडीतील सर्वांना जागी करत चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सर्वांनी पादुका व दानपेटीचा शोध घेतला असता दानपेटी ही काही अंतरावर रस्त्याच्या कडेला तोडलेल्या अवस्थेत मिळून आली आहे, परंतु पादुका कुठेही मिळून आल्या नाही. तसेच संजय परशुराम गाडेकर या भक्ताचा विवो कंपनीचा मोबाईल देखील चोरी गेल्याचे त्यांनी सांगितले. असा एकूण 23,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असून सकाराम वामन कुरकुटे व संजय गाडेकर यांच्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात कुठलाही धागा दोरा नसताना अनोळखी इसमांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान संगमनेर तालुका पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासाचे चक्र फिरवत अनोळखी इसमांचा शोध होणे कामी पोलीस पथक तयार करून शोध कार्य करण्यात आले. गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदारामार्फत अज्ञात व्यक्तींचा शोध घेतला असता सदर आरोपी चोरी करून वार्ड क्रमांक 2 एकता चौक श्रीरामपूर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. श्रीरामपूर येथे पोलीस पथकाने सापळा लावून मोठ्या शिताफीने 3 आरोपी ताब्यात घेतलेत. यातील आरोपी प्रशांत दीपक मावस, राहणार खांडगाव गणेशवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता सदर आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले गेलाय. तर इतर 2 आरोपीपैकी रोहित विठ्ठल साळवे, राहणार जोशीवाडी, बिल्लोरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक व अतुल संजय बाटवाल, राहणार राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर यांना ताब्यात घेतलाय. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे मुद्देमाल बाबत विचारपूस केली असता सदर आरोपींनी सदर चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींनी चंदनापुरी घाटामध्ये बंद पडलेल्या गाडीवरील चालक हरीश सोनार, राहणार सिन्नर, जिल्हा नाशिक याला कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम चोरी केली आहे. या गुन्ह्याची देखील त्यांनी कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यातील चांदीच्या पादुका या संगमनेर येथील सोनार सिद्धेश संदीप महाले, राहणार संगमनेर यास विक्री केली आहे. या दरम्यान या 3 आरोपींना अटक करत 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या घटनेचा व उर्वरित गुन्ह्यांचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फौजदार BY टोपले करतायत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर. प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसूक जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर, साकुर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर,
जीन्स टी शर्ट सुटिंग शर्टिंग जॅकेट ब्लेझर कुर्ती ब्लँकेट चादर बेडशीट पायपर स्वेटर जर्किंग गरम कपडे स्वस्त आणि मस्त क्वालिटी जबरदस्त लग्न कार्यासाठी ग्राहकांना 6-9 साड्या होलसेल दरात प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर साकूर फाटा गुंजाळवाडी पठार तालुका संगमनेर प्रोप्रायटर कैलास शेठ गांजे पाटील संपर्क क्रमांक 7028 76 38 67 महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा